मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कुकी शशांकला फोन करून सांगतो की अप्पूला खूप ताप भरला आहे। हे ऐकून कानिटकरांना धक्का बसतो। तर इकडे कुकी शांत बसतो आणि सुमीला ॲक्शन करून सांगतो की पुढचा प्लॅन सुरू करा। सुमी मोठ्यानेच कुकीला सांगते 105 ताप आहे आणि मानसी वहिनी अप्पूच्या कपाळावर घड्या पण ठेवत आहेत। तेव्हा शशांक हे सर्व बोलणं ऐकतो। तर सुवर्णा बोलते 105 ताप म्हणजे खूप ताप आहे। तर शशांक बोलतो तुम्ही एवढा वेळ झोपला होतात काय? सर कुठे आहे? आता अप्पूला ॲडमिट करावं लागेल। तेव्हा सुवर्णा विचारते की डॉक्टर कौशिक असे कसे जाऊ शकतात लेकीला एवढा ताप असताना? तर दुसरीकडे कुकी सांगतो की त्यांनी अप्पूला एक डोस दिला आहे, परंतु ते गेल्यावर अजूनच अप्पूचा ताप वाढला। तर शशांक अजूनच चिडतो आणि आपल्या लेकीला सोडून असं कोणी जातं का असं विचारतो। इकडे अप्पू मध्येच खोकण्याचं नाटक करते। दुसरीकडे सर्व कानिटकर अजूनच घाबरतात। तर बाबी आत्या शशांकला सांगते अगोदर हा फोन कट कर आणि अप्पूला व्हिडिओ कॉल कर। तर इकडे सर्वजण घाबरतात। कुकी शशांकला खोटं सांगतो की मी बाल्कनीमध्ये आलो आहे, इथे अजिबात रेंज नाही। तर शशांक अजूनच कुकी गँगवर चिडतो। त्याला अप्पूच्या तब्येतीचं खूप टेन्शन आलेलं असतं। तर इकडे अमेय अप्पूला हळूच बोलतो की बघ शशांकला किती टेन्शन आलं आहे, आता तो इकडे धावत पळत येईल। तेव्हा अप्पू ही हळूच सांगते की तो खडूस इकडे अजिबात येणार नाही। तर कुकी सांगतो शशांक 100% इकडे हा येणारच। तर दुसरीकडे सर्वांना वाटतं की फोन ठेवला, परंतु कुकीने फोन ठेवलेला नसतो, तो तसाच अप्पू बरोबर बोलत असतो। इकडे शशांक अजूनच कुकीवर चिडतो। कुकी ततपप करत बोलत असतो। शशांक तिकडे त्याला बोलतो की मला तुमच्यावर विश्वासच नाही। तेव्हा कुकी सांगतो की आमच्यावर थोडा तरी तू विश्वास ठेव। तेव्हा शशांक सांगतो की आता अप्पूला तुम्ही इकडे घेऊन या। तेव्हा कुकी सांगतो की आम्ही आता अनाथस्थळी आहोत, आम्ही तिकडे तिला असं कसं घेऊन यायचं? तिला खूप चक्कर पण येत आहे आणि खोकला पण खूप आहे। एकूण दुसरीकडे माई रडू लागतात। सर्वजण माईला शांत करत असतात। तील सर्वांना अप्पूचं खूप टेन्शन आलेलं असतं। तर कुकी सांगतो आम्ही सर्वजण अप्पूची काळजी घ्यायला समर्थ आहोत, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। तशी जर काही इमर्जन्सी आली तर आम्ही तुम्हाला कळवूच। तेव्हा शशांक बोलतो अभद्र काही पण बोलू नका। कुकी शशांकला सांगतो उद्या तू मस्तपैकी इन्स्टिट्यूटला जा आणि तुला वाटलं तर इकडे ये। तेव्हा शशांक बोलतो की एवढी चांगली बातमी दिल्यावर मी कामावर जाईल असं तुम्हाला वाटतंय का? मी एवढाही निर्दयी नाही। तर कुकी बोलतो तुला काय करायचं असेल ते कर असं म्हणून तो फोन ठेवतो। तर शशांकला खूप टेन्शन येतं। दुसरीकडे सर्व कुकी गँग खूप मोठ्याने हसत असतात। त्यांनी शशांकला सर्व खोटं फसवलेलं असतं। सर्वजण एकमेकांना टाळ्या देत असतात। सुमी अप्पूला बोलते बघ शशांक दादाला तुझी किती काळजी आहे। तेव्हा निखिल बोलतो उद्या सकाळी आपण उठायच्या आत सर इथे नक्की येणारच। तेव्हा अप्पू बोलते सर्वांनी शांत बसा, उद्या जर खडूस इकडे आला तर आणि मला नॉर्मल पाहिलं तर त्याला काय उत्तर द्यायचं, तो तुमचा खूप अपमान करेल आणि खूप चिडेल। तेव्हा निखिल सांगतो की आपणही त्याला ठणकावून सांगायचं बायकोला कोणी एकटं हनीमूनला पाठवतं का? त्यानंतर सर्व कुकी गँगला टेन्शन येतं की शशांक आला तर कसं वागायचं आणि कसं रिॲक्ट करायचं। तेव्हा कुकी सांगतो प्रेमाची बाजी ही आपण जिंकणार आणि शशांक नक्की येणार। सुमीलाही खूप टेन्शन आलेलं असतं। सुमी बोलते मला खूप झोप आली आहे कारण मी खूप थकले आहे। तर अप्पू बोलते तुम्ही सर्वांनी झोपायला जा, कारण आज माझ्याकडे टेडी नाही, माझ्याकडे खडूसचा आज हात पण नाही। मानसी बोलते मग माझ्या रूममध्ये झोप। तेव्हा अप्पू बोलते सुमी आणि निखिल दादाची जोडी ठरलेली आहे, तुझी आणि अमेय दादाची रूम पण फिक्स झाली आहे, त्यामुळे मी तुमच्या रूममध्ये झोपू शकत नाही। तर प्राची बोलते माझ्या रूममध्ये झोप। तर अप्पू अजूनही कारणे देत असते आणि शशांकचं नाव तिच्या तोंडून सारखंच येत असतं। तेव्हा सर्वांना अप्पूचं खूप वाईट वाटत असतं, कारण अप्पू शशांकला खूप मिस करत असते। तेव्हा निखिल बोलतो की आपण छापा काटा करूयात, जर छापा आला तर शशांक इकडे नक्की येईल आणि काटा आला तर येणार नाही। तेव्हा सर्वजण हो बोलतात। तेव्हा निखिल टॉस करतो तर काटा येतो। तेव्हा अप्पूला खूप वाईट वाटतं, ती रूममध्ये जायला निघते। तेव्हा ती तशीच तेथे थांबते आणि खूप रडत असते, तिला शशांकची खूप आठवण येत असते। तेव्हा सर्व कुकी गँगला अप्पूचं खूप वाईट वाटतं। दुसरीकडे सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं। माई शशांकला बोलतात
अप्पू बरोबर हनीमूनला गेला नाही याचं अप्पूला खूप वाईट वाटलं असेल, कारण तिथे सुमी आणि निखिल दादा आहेत, मानसी आणि अमेय पण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे पाहून तिलाही वाईट वाटलं असेल. तेव्हा शशांक बोलतो, असं काही नाही, उलट मी येणार नाही म्हणून ती आनंदाने उड्या मारत होती. तेव्हा सुवर्णा सांगते की आपली अप्पू खूप वेगळ्या स्वभावाची आहे. तर विठू काका बोलतात, तिने तुला तसं भासवलं असेल. तेव्हा शशांक बोलतो, मी उद्या सकाळी तिकडे जात आहे. विठूदादा त्याला समजवतात की तुला तर उद्या इन्स्टिट्यूटला जायचं होतं ना. तेव्हा शशांक सांगतो, नको, मी उद्या अप्पूलाच भेटायला जाईल ना. कौशिक सरांनी म्हणायला नको, जावई म्हणून तू लायकीचा नाही. तेव्हा सुवर्णा सांगते, त्यांना वाटतं म्हणून तू जाऊ नको, स्वतःला वाटतं म्हणून जा. तर अपर्णा सांगते, कौशिक दादा असं कधीही म्हणणार नाही. तेव्हा सुवर्णा सांगते की जाताने अगोदर कौशिक दादांना फोन कर. तर बाबी आत्या बोलते, हो आत्ताच लगेच फोन कर. शशांक त्याच्या रूममध्ये जातो आणि डॉक्टर कौशिकांना फोन करतो. दुसरीकडे डॉक्टर कौशिक बोलतात, बरं झालं शशांकचा फोन आला, आता त्याच्याबरोबर मी खोटं बोलू शकत नाही, परंतु काय उत्तर द्यावं हे पण समजत नाही. शशांक डॉक्टर कौशिकांना अप्पूच्या तापाबद्दल सांगत असतो. डॉक्टर कौशिक मात्र वेगळीच उत्तरं देत असतात. तेव्हा शशांक बोलतो, अगोदर तुम्ही रेंजमध्ये या. तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात, हो मी आलो आहे रेंजमध्ये, आता तू बोल. शशांकला अप्पूची खूप काळजी वाटत असते. तो डॉक्टर कौशिकांना खूप काही बोलतो आणि तुम्ही अप्पूजवळ थांबायला पाहिजे होतं, कारण तिला 105 ताप आहे. तेव्हा डॉक्टर कौशिक इकडे सांगत असतात की मी अप्पूला औषधं दिली आहे, तिला थोडं नर्वस वाटत होतं म्हणून तिला ताप चढला. अरे बाळा, मी लहानाची मोठी तिला केली, मला तिच्याबद्दल सर्व माहीत आहे. परंतु शशांक ऐकत नाही. तो एकाच हट्टाला पेटून उठतो की तुम्ही सर्व अपॉइंटमेंट कॅन्सल करायला पाहिजे होत्या आणि अप्पूजवळ थांबायला पाहिजे होतं, आणि तुम्ही एखाद्या लोकल डॉक्टरला फोन करून का सांगितलं नाही की अप्पूजवळ थांबायला. तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात की मी एवढा मोठा सर्जन असताना लोकल डॉक्टरला का सांगू. तेव्हा शशांक बोलतो, माझे काही डॉक्टर मित्र आहेत, मीच आता उद्या डॉक्टरांना तिकडे घेऊन जातो. तर डॉक्टर कौशिकांना समजतं की शशांकला अप्पूची खूप काळजी वाटत आहे. ते शशांकला सांगतात, मला आता समजलं आहे तुला अप्पूची किती काळजी आहे. तेव्हा शशांक सांगतो, मी उद्या सकाळी जात आहे, तुम्ही एवढी काळजी करू नका, गुड नाईट, स्वीट ड्रीम असं म्हणून तो फोन ठेवतो. तर इकडे डॉक्टर कौशिकांना खूप आनंद होतो की शशांकला अप्पूची खूप काळजी वाटत आहे. तेव्हा ते स्वतःशीच हसतात. डॉक्टर कौशिक स्वतःशीच बोलतात की शशांकचं अप्पूवर खूप प्रेम आहे, परंतु तो तसा दाखवत नाही. तिला भेटण्यासाठी खूप व्याकुळ झाला आहे. आता ह्या दोघांचं काय करावं हेच समजत नाही. दुसरीकडे शशांकही अप्पूला भेटण्यासाठी खूप व्याकुळ असतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पू शशांकच्या आठवणीमध्ये खूप रडत असते. दुसरीकडे रात्री शशांकही अप्पूला खूप मिस करत असतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.